श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा, आणि हा सण मराठी पौष महिन्यामध्ये येतो. मकर संक्रांत हा सण आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आज आपण मकर संक्रांत 2026 मध्ये कधी असणार आहे, मकर संक्रांती यंदा कोणत्या रंगावर आलेली आहे, संक्रांती कशावर आली आहे, संक्रांतीचे फळ, पुण्यकाळ, कोणती दाणे द्यायची आहेत, वर्जकामे कोणती आहेत, पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, शस्त्र वाहन काय आहे, अशी संक्रांतीची अतिशय महत्त्वाची माहिती आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर हा व्हिडिओ शेअर केला तर ही जी महत्त्वाची माहिती आहे तर ती अनेक जणांपर्यंत पोहोचली जाईल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मकर संक्रांती म्हणजेच यावर्षी 2026 मध्ये बुधवारी 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तर तो आलेला आहे. म्हणजे 14 जानेवारी 2026ला जो सूर्य आहे तर तो मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे, म्हणजे संक्रमण होत आहे सूर्याचं. आणि या दिवशी हा जो मकर संक्रांतीचा सण आहे तर तो साजरा केला जाणार आहे. या सणाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा सण दरवर्षी 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीलाच साजरा केला जातो. जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये संक्रमण करतो त्याच दिवशी हा संक्रांतीचा सण जो आहे तर तो साजरा केला जातो. सलग 3 दिवस हा सण चालत असतो. आणि या सणाची प्रत्येक सुवासिनी महिला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव अगदी आनंदात उत्साहात साजरे केले जातात. आणि त्यापैकीच एक सुवासिनींचा सण म्हणजे मकर संक्रांत. आणि मकर संक्रांतीची प्रत्येक सुवासिनी स्त्री अगदी आतुरतेने वाट पाहत असते. आणि ही जी मकर संक्रांती आहे तर ती 2026 मध्ये 14 जानेवारीला वार असणार आहे, बुधवार, या दिवशी साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते. म्हणजे 2026 मध्ये मकर संक्रांती ही 14 जानेवारीला बुधवारी असणार आहे. आणि त्याच एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती असते आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांतीचा दिवस, करी दिन आपण याला म्हणतो. तर श्री शके 1947ला ही जी संक्रांती आहे तर ती 14 जानेवारी पौष कृष्ण 11 रोजी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. म्हणजे सूर्याचं मकर राशीमध्ये संक्रमण होत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ हा बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सुरू होत आहे आणि हा सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. सूर्याचे मकर राशीमध्ये संक्रमण हे बालवकारणावरती होत असल्यानं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. हातामध्ये शस्त्र म्हणून गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा आपल्या कपाळी लावलेला आहे. ती वयाने कुमारिका असून ती बसलेली आहे. वासाकरिता हातामध्ये जाईचे फूल घेतले आहे आणि पायास भक्षण करीत आहे. सर्पजाती आहे, मोती धारण केलेले आहेत. त्याचबरोबर संक्रांती देवीचे नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त 30 आहे. ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे, वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फळ तर बघा, संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तिथल्या जनतेला सुख प्राप्त होईल. पूर्व काळात द्यायचे दान तर बघा, या दिवशी आपण नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ,
सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती आपण दाने द्यायचे आहेत. संक्रांतीची जी वर्ज्य कामे आहेत तर त्यामध्ये बघा, दात घासणे, कठीण बोलणे म्हणजे कठोर बोलणे, वृक्ष गवत कापणे किंवा तोडणे, गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन ही जी कामे आहेत तर ती या काळामध्ये करू नयेत. मकर संक्रांतीचा सण हा सलग 3 दिवस असतो. संक्रांतीच्या 1 दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. या दिवशी खेंगड भाकरीचा नैवेद्य देवांना दाखवला जातो. त्यासोबतच या दिवशी सुगड पूजनसुद्धा केले जाते. तर यंदा भोगी ही 13 जानेवारीला म्हणजे मंगळवारी साजरी करण्यात येणार आहे. 14 जानेवारीला बुधवारी मकर संक्रांत साजरी केली जाईल आणि 15 जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे. किंक्रांत म्हणजे करीदिन. अशा प्रकारे 3 दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप वेगवेगळं आहे आणि हा जो सण आहे तर तो सलग 3 दिवस आलेला आहे. तर अशी होती संक्रांतीची संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.